प्रॅक्टिस सेट 2.6 क्वाड्रॅटिक इक्वेशनमधले आपण क्वेश्चन नंबर 5 पर्यंत सॉल्व्ह केले होते. आता क्वेश्चन नंबर 6 पाहायचा आहे, ज्यामध्ये सांगितलेलं आहे मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट्स. ही मेक्स सर्टन नंबर्स ऑफ पॉट ऑन डेली बेसिस. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ each pot is 40 more than 10 times the total number of pots he makes in one day. If production cost of all pots per day is rupees 600, find production cost of one pot and number of pots he makes per day. तर जे फाइंड आउट करायचं आहे त्याला सपोज करायचं आणि त्यानुसार मग कंडिशन फॉर्म करून आपल्याला इक्वेशनला सॉल्व्ह करायचं आहे. तर 6 नंबरच्या क्वेश्चन नंबर 6 मध्ये सपोज काय करणार आहोत, मिस्टर कासम जो दिलेला आहे, मिस्टर कासम मेक्स x number of pots on daily basis. आपल्याला माहित नाही आहे म्हणून आपण x नंबर ऑफ पॉट्स कन्सिडर केले. तर सेकंड कंडिशन काय म्हणते, त्याचा प्रोडक्शन कॉस्ट काय म्हणतो, प्रोडक्शन कॉस्ट ते कंडिशन काय दिलेली आहे, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज 40 मोर दॅन म्हणजे अधिक आहे 10 times the total number of pots he makes on daily basis. म्हणजे 10 times नंबर ऑफ पॉट्स एक्स म्हटलं 10x + 40 हे प्रोडक्शन कॉस्ट आहे. तर आपल्याला त्यांनी प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे दिलेला आहे. तर अकॉर्डिंग टू कंडिशन हा रुपीजमध्ये दिलेला आहे, तर रुपीज आला हा. अकॉर्डिंग टू कंडिशन प्रोडक्शन कॉस्ट जो आला पर डेचा तो काय येईल, प्रोडक्शन कॉस्ट नंबर ऑफ पॉट्स इंटू प्रोडक्शन कॉस्ट इज इक्वल्स टू प्रोडक्शन कॉस्ट ऑफ पॉट्स इन वन डे असं येईल. म्हणजे x इंटू एक्स 10x इंटू 10x + 40 इज इक्वल्स टू 600. x ने जर मल्टिप्लाय केला 10x² + 40x इज इक्वल्स टू 600. 60 इकडे आणल्यावर 600 इकडे आणल्यावर 10x² + 40x - 600 इज इक्वल्स टू 0. 10 ना डिवाइड होते, डिवाइड करून घेऊ. x² + 4x - 60 इज इक्वल्स टू 0. -60 चे फॅक्टर पाडा, असे फॅक्टर पाडा ज्याची मल्टिप्लिकेशन -60 आली पाहिजे, ज्याची ॲडिशन 10 आली पाहिजे. तर 10 6 जा 10 - 6 x² + 10x - 6x - 60 इज इक्वल्स टू 0. फॅक्टरायझेशन मेथडनं सॉल्व्ह जर केलं, x कॉन्स्टंट बाहेर x + 10 - 6 कॉन्स्टंट बाहेर x + 10 इज इक्वल्स टू 0. x + 10 इज इक्वल्स टू अँड x - एका ब्रॅकेटमध्ये इज इक्वल्स टू 0. x + 10 इज इक्वल्स टू 0. दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन 0 असेल म्हणजे दोघांपैकी कोणता तरी एक 0 असेल. और x - 6 इज इक्वल्स टू 0. म्हणजेच काय, x इज इक्वल्स टू -10 और x इज इक्वल्स टू 6. एक तर -10 येईल, एक तर 6 येईल. तर यावरून आपण कन्सिडर करू शकतो की तो एका दिवसाला किती पॉट्स बनवतो, तर एका दिवसाला तो पॉट्स बनवत आहे 6 नंबर ऑफ पॉट्स. देअरफॉर कासम, मिस्टर कासम मेक्स 6 पॉट्स डेली. मग त्याचा प्रोडक्शन कॉस्ट काय येईल, प्रोडक्शन कॉस्ट इज इक्वल्स टू 10 × 6 + 40 म्हणजे 640. 640 रुपये त्याला लागणार आहेत एका दिवसाला पॉट्स बनवण्यासाठी. अशा प्रकारे हा क्वेश्चन होतो सॉल्व. 7 नंबरचा सॉल्व करायचा आहे. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. द स्पीड ऑफ बोट इज in still water is 12 km/h. Find the speed of water current. वॉटर करंटची स्पीड फाइंड आउट करायची आहे, तर वॉटर करंटची स्पीड x कन्सिडर करायची. जे फाइंड आउट करायचं आहे त्यालाच x कन्सिडर करायचं. तर 7 नंबरच्या क्वेश्चन मध्ये सपोज काय करणार आहोत आपण, द स्पीड ऑफ वॉटर करंट इज x km/h. स्पीड x km/h मध्ये. आता जर 2 पॉईंट घेतले आपण, समजा A आणि B. A आणि B वर एक जहाज आहे, एक बोट आहे. ती बोट जर डाऊन स्ट्रीम गेली, 36 किलोमीटरचं पूर्ण ट्रॅव्हल आहे, म्हणजे डिस्टन्स किती आहे, A to B हे 36 किलोमीटरचं एवढं डिस्टन्स आहे. हे 36 किलोमीटर जर डाऊन स्ट्रीम गेली आणि सेम स्पॉटवर आली, वॉटर करंट आहे 12 km/h. वॉटर करंट जो असतो तो दिलेला आहे.
आणि 8 तास त्यांना ह्या पूर्ण प्रवासाला लागतात. तर त्यानुसार आपण सपोज काय केलं, वॉटर करंट, तर त्यानुसार द स्पीड ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीम तशी करंट जे आहे, वॉटर करंटचा जो स्पीड आहे ते पण लिहून घ्यायची. तर तो लिहू आपण, स्पीड ऑफ बोट स्टील वॉटर मधली, स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर म्हणजे करंट, वॉटर करंट म्हणू शकतो आपण त्याला. वॉटर करंट इज इक्वल्स टू 12 किलोमीटर पर आवर, हे त्याची स्पीड दिलेली आहे. त्यानुसार तर आपण स्पीड ऑफ बोट डाऊनस्ट्रीम, वॉटर करंट आपल्याला माहिती आहे, तर डाऊनस्ट्रीम आपण घेत आहोत 12 + x किलोमीटर पर आवर, प्लस स्पीड ऑफ बोट अपस्ट्रीम आपण घेणार आहोत 12 - x किलोमीटर पर आवर. आणि 12 हे कॉन्स्टंट आहे, वाढणार आहे म्हणून 12 + x, आणि कमी होणार आहे म्हणून 12 - x हे आपण कन्सिडर केलेलं आहे. त्यानुसार आपल्याला आता कंडिशन जी दिलेली आहे त्या कंडिशनमध्ये स्पीड दिलेली आहे. स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणून टाइम जर काढायचं म्हटलं तर डिस्टन्स अपॉन स्पीड येणार आहे. तर टाइम T1 जर कन्सिडर केला आपण डाऊनस्ट्रीमसाठी, हे कशासाठी, डाऊनस्ट्रीमसाठी, तर डाऊनस्ट्रीमसाठी डिस्टन्स आहे 36 किलोमीटर आणि स्पीड आहे त्याची 12 + x, इक्वेशन 1. सिमिलरली स्पीड अपस्ट्रीमसाठी तो सुद्धा फॉर्म्युला हाच डिस्टन्स अपॉन टाइम होईल. तर त्याचा टाइमचा आपण फॉर्म्युला काढू, कारण की आपल्याला टाइम दिलेला आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड होईल. याचे आपण टाइम कन्सिडर करणार आहोत T2 इज इक्वल्स टू डिस्टन्स आहे 36 आणि स्पीड आहे 12 - x. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून आपल्याला टोटल टाइम दिलेला आहे, प्रतीक टेक्स 8 आवर टू कम्प्लीट द जर्नी. त्याची जर्नी कंप्लीट करायला तो 8 आवर लावत आहे, म्हणजेच T इज इक्वल्स टू T1 + T2. T1 ची व्हॅल्यू जी आहे ती आणि T2 ची व्हॅल्यू जी आहे ती पुट करू, म्हणजे 36/12 + x प्लस 36/12 - x इज इक्वल्स टू 8 आवर. याच्यातून 36 जर कॉमन काढले तर 1/12 + x प्लस 1/12 - x इज इक्वल्स टू 8. इथं डिनॉमिनेटर सेम करू, सॉल्व्ह करू याला, म्हणजेच काय 12 - x प्लस 12 + x अपॉन 12 + x इंटू 12 - x इज इक्वल्स टू 8. याचा याच्याशी आणि यांचा एकामेकाशी मल्टिप्लिकेशन, प्लस x मायनस x गेट कॅन्सल, याला करूया सॉल्व. तर काय 36 इंटू 12 + 12 24 अपॉन, इथं बघा a - b आणि a + b चा फॉर्म्युला a² - b², म्हणजे 12² - x² इज इक्वल्स टू 8, म्हणजे 36 इंटू 24 अपॉन 144 - x² इज इक्वल्स टू 8. ही टर्म इकडे, हा 8 इकडे, म्हणजेच काय 36 इंटू 24 अपॉन 8 इज इक्वल्स टू 144 - x². 8 1 जा 8, 8 3 जा 24, 36 3 जा कॅरी 1 108 इज इक्वल्स टू 144 - x². 144 इकडे पाठवून देतो किंवा 108 ला इकडे आणतो, म्हणजेच x² 144 - 108. x² ची व्हॅल्यू 36, टेकिंग स्क्वेअर रूट जर घेतला तर x ची व्हॅल्यू √36, x ची व्हॅल्यू ±6. तर जी स्पीड राहणार आहे, देअरफॉर स्पीड ऑफ वॉटर करंट इज 6 किलोमीटर पर आवर. अशा प्रकारे हा क्वेश्चन होतो सॉल्व. 8 नंबरचा क्वेश्चन आहे, पिंटू टेक्स 6 days more than of Nishu to complete a certain work. If they work together, they finish it in 4 days. How many days it will take to complete the work if they work alone? जर एकट्याने केलं तर किती दिवस लागणार आहे? पिंटू टेक्स 6 days more than those of Nishu. निशूपेक्षा पिंटूला 6 दिवस जास्त लागतात, म्हणून निशूपेक्षा जर 6 लागत असेल तर निशूचे डे आपण कन्सिडर करू x, पिंटूचे x + 6. तर क्वेश्चन नंबर 8 मध्ये आपण सपोज काय करणार आहोत, सपोज निशू टेक्स x days टू कंप्लीट वर्क, सर्टन वर्क.
एखादा त्याला वर्क कंप्लीट करण्यासाठी लागणारे डेज. तेच पिंटूला जे लागणार आहे, पिंटू टेक्स x+6 days टू कंप्लीट सर्टन वर्क. ते वर्क कंप्लीट करण्यासाठी त्याला लागणारे दिवस आपल्याला सांगितलेले आहे. हे त्यांना जर आपण एक दिवस कंप्लीट जर पकडला तर, पण त्यांनी जर फिनिश करण्यासाठी 4 दिवस जर म्हटलेले असेल तर एखादं काम कंप्लीट करण्यासाठी 1/x आपण या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो त्याला. म्हणजेच निशूला जो लागणारा दिवस आहे, निशू टेक्स 4/x days टू कंप्लीट द वर्क. म्हणजे त्याला 4/x लागणार आहे. तसेच पिंटूला जे लागणार आहे, पिंटू टेक्स 4/x+6 days. कारण की 4 days त्यांची मिनिमम लिमिट इथं सांगितलेली आहे फिनिश इट. कारण की दोघांनी टुगेदर जर 4 दिवसात ते कंप्लीट करत आहे. तर कंप्लीट द सर्टन वर्क. आणि कंप्लीट केल्यानंतर जे कंडिशन येईल अकॉर्डिंग टू कंडिशन, ते काय होईल, 4/x + 4/x+6 = 1. 4 कॉन्स्टंट जर काढला, 1/x + 1/x+6 = 1. इथं काय होईल, x+6 + x × x+6 = 1. तर हे इथं सॉल्व केल्यावर काय मिळेल बघा, 4 × 2x + 6/x² + 6x = 1. हे 4 मल्टिप्लाय होईल म्हणजे 8x + 4 6 24 = x² + 6x. हे इकडे डिवाइड आहे, इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. ही टर्म इकडे घेऊन जा म्हणजे x² + 6x - 8x - 24 = 0. x² - 2x - 24 = 0. या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व करा म्हणजे आपल्याला निशूचं वर्क्स आणि पिंटूचं वर्क्स दोघांचे वर्क कळते. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, x² - 2x - 24 = 0. -24 चे फॅक्टर असे पाडा, 6 4 जा -6 + 4 म्हणजे x² - 6x + 4x - 24 = 0. फॅक्टर जर पाडले तर x - 6 इथून +4 कॉन्स्टंट, x - 6 एका ब्रॅकेटमध्ये, x - 6 एका ब्रॅकेटमध्ये, x + 4 एका ब्रॅकेटमध्ये, x - 6 = 0 और x + 4 = 0. Therefore x = 6 और x = -4. परंतु वर्क मायनसमध्ये नसते म्हणून त्याचं वर्क काय होणार आहे, 6. Therefore निशू टेक 6 days टू कंप्लीट द वर्क. त्याच प्रकारे पिंटू टेक्स किती दिवस जास्त लागत होते त्याला, 6 दिवस म्हणजे 12 दिवस लागणार आहे टू कंप्लीट द वर्क. 9 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे, इफ 460 इज डिव्हिडेड बाय अ नॅचरल नंबर, divided by a natural number, quotient is 6 more than the 5 times the divisor and remainder, then find quotient and divisor. divisor आणि quotient दोन्ही फाइंड करायला सांगितलेले आहे. तर आपण सपोज करणार आहोत इथं, सपोज द डिवायझर इज x. त्यानुसार जो क्वोशंट सांगितलेला आहे, क्वोशंट इज 6 मोर दॅन, त्यावरून क्वोशंट आपण घेऊ शकतो. काय म्हणते क्वोशंट, 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर, 5 टाइम्स द डिवायझर आणि 6 मोर दॅन या टाईपमध्ये येईल. डिव्हिडंड जो दिलेला आहे तो दिलेला आहे, डिव्हिडंड इज इक्वल्स टू 460. रिमाइंडर त्यांनी सांगितलेला आहे, रिमाइंडर इज इक्वल्स टू 1. तर यामध्ये आपल्याकडे एक अल्जेब्राचा फॉर्म्युला आहे, डिव्हिडंड इज इक्वल्स टू डिव्हिजर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. डिव्हिडंडची 460, डिवायझर काय आहे x आणि हा काय आहे क्वोशंट 5x + 6 + 1. तर 460 इज इक्वल्स टू 5x² + 6x + 1. याला सॉल्व करूया. हे 1 इकडे, हे इकडे घेऊन येऊ म्हणजेच काय होईल, 5x² + 6x - 459 इज इक्वल्स टू 0. या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व करा. या क्वाड्रॅटिक इक्वेशनला फॉर्म्युला मेथडनं सॉल्व करू. फॉर्म्युला मेथडनं जर सॉल्व केलं तर कम्पेअर करावं लागेल. कम्पेअरिंग विथ ax² + bx + c इज इक्वल्स टू 0. a ची व्हॅल्यू 5, b ची व्हॅल्यू 6, c ची व्हॅल्यू -459. तर b² - 4ac काढून घेऊ. b ची व्हॅल्यू 6 चा स्क्वेअर -4 ×
5 इंटू मायनस 459 अपॉन 6चा स्क्वेअर 36 मायनस मायनस प्लस 4 5 जा 20 इंटू 459 म्हणजेच 36 प्लस 0 9 2 जा 18 कॅरी 1 5 2 जा 10 कॅरी 1 11 4 2 जा 8 प्लस 1 9 याची जर ॲडिशन केली 6 8 3 जा 11 कॅरी 1 2 9 2 1 6 बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू. आता फॉर्म्युला यूज करूया. तर बाय युजिंग फॉर्म्युला x इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस ए. x इज इक्वल्स टू मायनस बीची व्हॅल्यू काय आहे 6 प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac 9216 अपॉन मध्ये 2 a ची व्हॅल्यू काय आहे 5. x इज इक्वल्स टू मायनस 6 प्लस मायनस अंडर रूट 9216 अपॉन 10. तर 9216 कशाचं स्क्वेअर असेल तर ते पहा. तर हा जर पाहिला तर तुम्हाला मायनस 6 प्लस मायनस हा स्क्वेअर रूट दिसतो 96चा. तर 96 एक वेळा प्लस एक वेळा मायनस घ्या. मायनस 6 प्लस 96 अपॉन 10 और x इज इक्वल्स टू मायनस 6 मायनस 96 अपॉन 10. तर x इज इक्वल्स टू 90 अपॉन 10 और x इज इक्वल्स टू मायनस 102 अपॉन 10. तर x इज इक्वल्स टू 9 जर भाग दिला तर. आणि जो डिवायझर आहे तो पॉझिटिव्हच राहणार आहे कारण की आपली टर्म पॉझिटिव्ह आलेली आहे म्हणून डिव्हिजर इज इक्वल्स टू 9. त्यावरून क्वोशंट जो काढायचा आहे तो दिलेला आहे 5x प्लस 10. तर 5x प्लस 6 सांगितलं आहे सॉरी. तर एक्सच्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवा 5 इंटू 9 प्लस 6 5 9 जा 45 प्लस 6 म्हणजेच क्वोशंट जो येईल तो मिळणार आहे आपल्याला 51. अशा प्रकारे क्वेश्चन होतो हा सॉल्व. लास्ट क्वेश्चन जो दिलेला 10th नंबरचा ती पूर्ण ॲक्टिव्हिटी आहे. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. याला सॉल्व करायचा आहे. ट्रायपेझियम दिलेला आहे. त्या ट्रायपेझियमचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. तर हा क्वेश्चन तुम्ही होमवर्क म्हणून घेऊ शकता. ॲज अ होमवर्क हा सॉल्व करा आणि हे इकडे त्याची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ते कंप्लीट करा. हे ॲक्टिव्हिटी कंप्लीट करा. तर फॉर्म्युला असतो ट्रायपेझियमच्या एरियाचा हाफ सम ऑफ पॅरलल साईड इंटू हाईट. हाईट इथं दिलेली आहे AM. तर इथं AMची व्हॅल्यू ठेवा. AMची व्हॅल्यू ठेवल्यानंतर AM आहे x मायनस 4. x मायनस 4 ठेवा. हा 2 इकडे मल्टिप्लाय होईल म्हणजे 66 येईल. इथे 66 घ्या. या ब्रॅकेटला या ब्रॅकेटसोबत मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला इथं फॅक्टर मिळेल. त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व केला. क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व केल्यानंतर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळते म्हणजे ट्रायपेझियमच्या सगळ्या साईड काढता येते. ॲक्टिव्हिटी आहे सॉल्व करून पहा. डिफिकल्टी आली तर विचारा.